छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने सगळ्या जिल्ह्यांमधून महाराष्ट्रांमधून शिबिर राबवण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यानुसार आपल्या उदगीर तालुक्यामध्ये पहिलं शिबिर महाराजस्व अभियानाअंतर्गत हेर मंडळात झालेलं आहे आणि दुसरं शिबिर उद्या मौजे हंडरगुडी या ठिकाणी होणार आहे। या शिबिरामध्ये तालुक्यातील त्या मंडळातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात समाविष्ट व्हावे, सहभागी व्हावे ही आपल्याला विनंती आहे। 18 फेब्रुवारी रोजी हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार साधारणतः एकूण 15 महसुली सेवा आपल्याला त्या शिबिरातून लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, द्यायच्या आहेत। त्यामध्ये लोकांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित असलेले 7/12 विषयक सर्व प्रश्न, 7/12 दुरुस्ती असेल, त्यांना 7/12 वितरण करणं असेल, नमुना 8A वितरण करणं असेल, त्याचप्रमाणे PM किसानचा विषय असेल, ॲग्रीस्टॅक मध्ये अजून काही लोकांचं रजिस्ट्रेशन शिल्लक राहिलं असेल किंवा काही अडचणीमुळे अजून त्यांचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं नसेल, या सगळ्यासाठी आम्ही उद्या तिथं स्टॉल लावणार आहोत। त्या परिसरातील विशेषतः त्या मंडळातील सर्व नागरिकांनी 14 गावातील नागरिकांनी उद्या त्या ठिकाणी येऊन लाभ घ्यावा अशी प्रशासनाकडून विनंती आहे। त्याचप्रमाणे लोकांचा आमच्या ऑफिसला जे नेहमी एक मी बघितला विषय असतो की आधार नोंदणी आहे, आधार अपडेशन आहे, आधार दुरुस्ती आहे, याच्यासाठी ते सारखे फिरत असतात। तर त्या दिवशी तो कॅम्प सुद्धा आम्ही तिथे आयोजित करणार आहोत, केलेला आहे। त्या ठिकाणी लोकांनी लाभ घ्यावा। प्रलंबित फेरफार या मोहिमेअंतर्गत आम्ही निपटारा करणार आहोत। जागच्या जागी त्याचा म्हणजे जे काही मुदत पूर्ण झालेली आहे ते निकाली काढणार आहोत। लक्ष्मी मुक्ती योजना नावाची एक योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येते, ज्यामध्ये महिलांचं नाव त्या शेतीमध्ये पतीसोबत लावण्याची तरतूद आहे आणि त्यामुळे महिला सक्षमीकरण असेल किंवा महिलांच्या उन्नतीसाठी असेल हा हातभार लागत असतो किंवा कुटुंब प्रमुख म्हणून महिला आपण पाहतो की अत्यंत सक्षमपणे हे सगळे कामं पार पाडत असते। म्हणून आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपल्या पत्नी असेल किंवा आई असेल त्यांची नावं 7/12 समाविष्ट करावेत। अलीकडे शासनाने अकृषिक धोरण जाहीर केलेलं आहे वन टाइम प्रीमियम भरून घेण्याबाबत। तर अशा पद्धतीनं त्या परिसरातील ज्या अधिकृत अकृषक झालेले जे जुने सनद आहेत त्यानुसार आम्ही वन टाइम प्रीमियम भरून घेण्याबाबत सुद्धा लोकांना मदत करणार आहोत आणि त्यांच्याकडनं त्या रकमा भरून घेण्यासाठी उद्याचं शिबिर आयोजित केलेलं आहे। दुसरं, आता 10वी 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचा ह्या ऑफिसला लोंढा वाढतो। ते कशासाठी? तर प्रमाणपत्र घेण्यासाठी। तर माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सांगणं आहे की आपण उद्याच्या तारखेमध्ये आपले उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी असेल, जात प्रमाणपत्र असतील, हे सगळे काढून घेण्यासाठी आम्ही ऑलरेडी त्यांच्या शाळांमधून संपर्क केलेला आहे। तरी सुद्धा अजून काही लोक सुटले असतील तर त्यांनी उद्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी यावं। CSC सेंटरची प्रतिनिधी असतील, महाऑनलाईनचे प्रतिनिधी असतील आणि आम्ही सगळे अधिकारी त्या ठिकाणी कर्मचारी असणार आहोत। त्यामुळे जागच्या जागी आपल्याला ही सगळी प्रमाणपत्र सुद्धा आम्ही उद्या देण्याचं नियोजित केलेलं आहे। ऑलरेडी यामध्ये आमच्या स्तरावरून माझी शाळा माझा दाखला या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये तालुकाभरामध्ये प्रमाणपत्रांचं वितरण झालेलंच आहे। तथापि जे सुटलेले लोक आहेत, विद्यार्थी असतील, अशा लोकांसाठी पुनश्च त्या मंडळामध्ये ही आम्ही संधी उपलब्ध करून देत आहोत। त्याचप्रमाणे विशेष सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अपंग योजना असेल, इंगायो असेल, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे प्रलंबित असलेले अर्ज असतील, हे सगळे उद्याच्या तारखेत आम्ही त्या मंडळापुरते तरी निकाली काढत आहोत। आणि याशिवाय आमच्याकडे प्रलंबित असलेले सगळीच प्रकरणं अशा पद्धतीचे वेळोवेळी निपटारा करण्याचं आमचं काम चालू आहे। त्याचाही लाभ नवीन लाभार्थी त्याच्यात ऍड करणं असेल, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ असेल, इंगायो असेल, आम्ही उद्या नवीन लाभार्थ्यांचं समावेशन करणार आहोत। दिव्यांग बांधवांचं UDIDचं व्हेरिफिकेशन सध्या मोठ्या प्रमाणात ते प्रलंबित आहेत, ते करून घेण्यासाठी सुद्धा उद्या तिथं व्यवस्था केलेली आहे। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी सुद्धा त्याचा लाभ घ्यावा। आणि दुसरा एक आमच्या ऑफिसला आम्ही अनुभवलेला गर्दीचा विषय म्हणजे पुरवठा विषयक बाबी असतात। तर त्यामध्ये नाव समाविष्ट करणं, राशन कार्डमध्ये नाव कमी करणं असेल किंवा नवीन राशन कार्ड स्वीकारणं असेल, आमच्याकडे राशन कार्ड नावाची जी नवीन प्रणाली विकसित झालेली आहे त्याच्या अंतर्गत सगळ्या राशन कार्ड म्हणजे लाभधारकांना रेशन कार्ड उद्या आम्ही त्या ठिकाणी मोफत वितरण करणार आहोत। तर या आपल्या माध्यमातून मला वाढवणा मंडळातील सर्व लाभार्थ्यांना आणि उदगीर तालुक्यातल्या सर्व जनतेला सांगायचं आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उद्या आपण त्या शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि आपले जे महसूल विषयक किंवा प्रशासनाकडे असलेले जे प्रलंबित मुद्दे असतील
जे कायदेशीर बाबी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही उद्या आपल्या गावी येणार आहोत. आपण सहभागी व्हावं आणि ज्या आपल्या कायदेशीर मागण्या आहेत त्या उद्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आमच्यासोबत दिवसभरामध्ये सहकार्य करावं ही विनंती.